नमस्कार, पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे. पेन्शन संबंधित मोठा निर्णय. हायर पेन्शन सुविधा पुन्हा सुरू. कोणाला होणार फायदा? चला पाहूया. त्यापूर्वी आपणास विनंती आहे की चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका. ही आनंदाची बातमी शेअर करायलाही विसरू नका. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने हायर पेन्शनशी संबंधित एक महत्त्वाची सुविधा पुन्हा बहाल केलेली आहे. यामुळे काही निवडक कर्मचाऱ्यांना आता त्यांच्या प्रत्यक्ष मूळ वेतन आणि महागाई भत्ता यांच्या आधारे अधिक पेन्शन योगदान देण्याचा पर्याय पुन्हा एकदा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. आणि याबाबत नुकतेच अधिकृत स्पष्टीकरणही जारी करण्यात आलेलं आहे. नवीन निर्णयानुसार कोणाला मिळणार हायर पेन्शनचा लाभ? चला तर पाहूया. EPFOच्या स्पष्टीकरणानुसार ही हायर पेन्शन सुविधा सर्व कर्मचाऱ्यांसाठी लागू नाही. ही सुविधा केवळ त्या कर्मचाऱ्यांना मिळणार आहे ज्यांनी 1 सप्टेंबर 2014 पूर्वी हायर पेन्शनचा पर्याय निवडलेला होता आणि ते त्यावेळी EPS अंतर्गत जास्त वेतनावर योगदान देत होते. नवीन लाभ नाही तर जुनीच तरतूद केलेली आहे. चला पाहूया. प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार EPFO अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की ही कोणतीही नवीन योजना नसून पूर्वी अस्तित्वात असलेल्या तरतुदीची केवळ पुनर्बहाली आहे. 2014 पासून सुरू असलेल्या वेतन मर्यादेतील गोंधळ दूर करण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. हायर पेन्शन सुविधेची पुनर्बहाली ही निवडक कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी असली तरी सर्व EPFO सदस्यांना लागू होणार नाही. तरी देखील पेन्शन विषयक संभ्रमावर तोडगा काढण्याच्या दिशेने हा एक महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे.